बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि आज बघितलं तर संपूर्ण प्रहारचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेले आहेत। सध्या मी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि ठिकाणी बघितलं तर संपूर्ण महामार्ग जाळपोळ जे आहे आता प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जो हा महामार्ग अवरोध झालेला आहे। कालच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अल्टिमेट दिला होता की आमच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता। मात्र आता या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक झाले। आपल्यासोबत कार्यकर्ते काय नेमकी मागणी आहे तुमची? आज आमचं आतापर्यंत उपोषण या शांतते मार्गाने आंदोलन सुरू होतं बच्चू भाऊचे। आजचा 5वा दिवस आहे। बच्चू भाऊची तब्येत खालावली आहे, शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं, परंतु प्रशासनानं कुठलीही दखल न घेतल्यामुळे नुसतं बोलणं सुरू आहे। जोपर्यंत निर्णय निघत नाही तोपर्यंत आता आम्ही तीव्र आंदोलनाच्या याच्यावर उतरलो आहे। एकंदरीत बघितलं तर प्रहारचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, आमच्या मागण्या मान्य करते, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा जो आहे प्रहार कार्यकर्ते। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आता काय नेमकी मागणी? अरे एवढे निगरगट्टा आहे का या इच्छा पालकमंत्र्याला वेळ नाही, प्रशासनाला आदेश दिले म्हणते। जो आमचा एवढा मोठा नेता शेतकऱ्याचा हाती भांडणारा 5 दिवसापासून उपाशी आहे, त्याच्या जीवाला जर कोणती हानी झाली तर या बावनकुळे का या सरकारला सुद्धा सोडणार नाही। आम्ही दारेवर घेऊ, याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करू, याच्याही पेक्षा उग्र। अतिशय तीव्र भावना या आंदोलकांच्या आहे। जर बच्चू कडूला काही झालं तर सरकारला सोडणार नाही, थेट इशारा त्यांनी सरकार दिला आहे।